नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायलीच वर्णन आता मैनावतीने करून दाखवलंय, ज्यामुळे आता अर्जुनला मोठा डाऊट आलेला आहे। त्यामुळे आता अर्जुन स्वतः खोलात जाऊन या प्रकरणाची कशी चौकशी करणार आहे आणि मैनावती जिथे राहत होती, ज्या चाळीमध्ये, त्या चाळीमध्ये आसपास जाऊन जेव्हा अर्जुन चौकशी करणार, तेव्हा त्या आसपासच्या लोकांकडून कशा प्रकारे आता बबली बद्दलची माहिती आणि लोखंडे कुटुंबाबद्दलची माहिती अर्जुनला मिळणार आणि त्याचबरोबर ज्या बाईकडे, ज्या चोरी करायला लावणाऱ्या टोळीकडे म्हणजेच या मोरकिनीकडे अर्जुन जाणार, तेव्हा अर्जुनला सगळं काही आता समजणार आहे। म्हणजेच लोखंडे फॅमिलीचे सत्य सायली हरवली नव्हती, तर सायलीला कुठेतरी कामाला लावलं होतं। म्हणजेच बबलीला हे सगळं आता अर्जुन समोर येणार आहे। त्यामुळे या सगळ्या पुराव्यांची एक चेन लावत अर्जुन या सत्यापर्यंत पोहोचणार आहे की सायलीचे आई वडील हे मैनावती आणि सदाशिव नाहीत। मग आता खरे सायलीचे आई वडील तरी कोण, या सगळ्या सत्याचा उलगडा कशा प्रकारे होणार आहे, हे आता या ट्विस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहत होतो की अर्जुन आणि सायली हे दोघ जणही मैनावती आणि सदाशिवशी गप्पा मारण्यासाठी त्यांच्या खोलीमध्ये गेलेले असतात। तेव्हा अर्जुन हा आजूबाजूला तिकडे बघतो, परंतु मैनावतीच्या आजूबाजूला जे काही वातावरण असतं ते खरं तर अर्जुनला खटकणार असतं, कारण की मैनावती ही अशा प्रकारे वागते आणि त्याचबरोबर ती सायलीची आई आहे हे अर्जुनला पटायलाच तयार नसतं, कारण की अर्जुन हा सायलीसारखे सायलीचे आई वडील इमॅजिन करत असतो, परंतु जे मैनावती आणि सदाशिव आहे त्यांची खोली अगदी अस्तावस विचित्र अवस्थेत असते। अजिबात टापटीपपणा, नीटनेटकेपणा त्या खोलीमध्ये नसतो। हे सगळं खरं तर अर्जुन बघतो, परंतु सायलीला कधीही खोलीमध्ये घाण केलेली आवडत नसते। सायलीला सगळं व्यवस्थित टापटीप जागच्या जागी सगळं असतं। मग हे सगळा सायलीचा गुणधर्म तिने कुठून घेतलाय? मधुभाऊंकडून, आश्रमातून तर ठीक आहे, परंतु आश्रमात तर तिने स्वतः सगळ्यांना सवय लावल्या होत्या, चांगल्या चुंग्या जशा तिला होत्या। मग हे सगळं काय, असा अर्जुनला विचार पडत असतो। जेव्हा आता सायलीत लहानपणी चोया करायची, हे जेव्हा अर्जुन हा मैनावतीला आणि मैनावती अर्जुनला वगैरे सगळ्यांना सांगते, तेही आता त्याला पटत नसतं, कारण की अशा प्रकारे सायली चोया करणारी नाहीच। हे जे काही ती मैनावती सगळ्या गोष्टी सायलीबद्दल सांगते ना, त्या गोष्टी खरं तर त्याला, त्या सगळ्या गोष्टींची वाईब ही त्याला प्रियाशी मॅच होताना दिसत असते। अर्जुन शांतपणे रूममध्ये या गोष्टीचा विचार करत बसतो की नक्की हे सगळं त्या काय बोलतायत, म्हणजे या बोलण्यामागचे अर्थ, प्रत्येक गोष्टी मागचे तथ्य, हे सगळं अर्जुनला आठवत असतं। म्हणजेच लहानपणी चोया मारा करणं, कोणाला मारणं धरणं, सगळं आता रियाशी मॅच होत असतं। मग आता अर्जुन विचार करतो की मग नक्की हे सगळं काय आहे? सायलीच्या बाबतीतली एकही गोष्ट याच्याशी कशी मॅच होत नाहीये। अर्जुनला याच गोष्टीमुळे आता टेन्शन आलेलं असतं, म्हणजे तो सगळं ते सायलीला बोलून दाखवू शकत नसतो। पण काय करू आता, या तिढाला सोडवायचं तरी कसं, हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो। अर्जुन विचार करतो की आता मला एकच मार्ग आहे, ते म्हणजे की जिथे हे मैनावती आणि सदाशिव लोखंडे म्हणजेच आई बाबा सायलीचे राहतात, तिथे आसपास चौकशी करायची, कारण ती फार जुनी चाळ आहे आणि त्या चाळीमध्ये जर चौकशी केली तर आजूबाजूच्या लोकांकडून मला नक्कीच समजेल की सत्य काय आहे ते। मग इथे आता अर्जुन आणि सायली हे दोघ जणही आपल्या खोलीत येतात, परंतु सायली ही जराशी नाराज अर्जुनला दिसते। अर्जुन विचारतो की सायली, काय झालं? तुझा चेहरा असा का पडलाय? त्यावेळेला सायली म्हणते की अर्जुन सर, मला ना हे जरा काहीतरी चुकीचं वाटतंय। म्हणजे आई बाबा माझ्याबद्दल माझं लहानपणीच जे काही वर्णन करत होते, त्यावरून मला असंच वाटतंय की हे काहीतरी चुकते। म्हणजे लहानपणी मी अशी असेल असं मला कधी वाटलंच नव्हतं। मग त्यावर अर्जुन म्हणत असतो की हो, ॲक्च्युली सायली,
म्हणजे मला हे असंच वाटतंय, माझ्या डोक्यातही तोच विचार सुरू होता की माझी सायली आता इतकी गुणी आहे, तर लहानपणी पण ती गुणीच होती म्हणजे इतका काही ड्रास्टिक चेंज तुझ्यामध्ये होऊ शकणार नाहीये. म्हणजे तू लहानपणी चोयामारा करायचीस आणि आता अगदी व्यवस्थित आहेस, सगळ्यांना चांगल्यांना सगळ्यांना धडा शिकवतेस, सगळ्यांना चांगुलपणाचे धडे देतेस. मग आता हे कसं काय? अर्जुनला प्रश्नच पडलेला असतो. अर्जुनला सायली म्हणते की हो ना, म्हणजे ना सर, मला जे काही आई बाबा सांगत होते त्यावर विश्वासच बसत नव्हता. एका पॉइंटला मला असं वाटत होतं की नाही, हे जे काही मला बोलतात ना त्याबद्दल मला लाज वाटत होती. म्हणजे मी लहानपणी असे होते असं मला वाटतच नाही. अर्जुनच म्हणूनच त्याला आता त्याच गोष्टीचं टेन्शन येत असतं. अर्जुन म्हणतो की सायली, तू काळजी करू नकोस, आम्ही काहीतरी नक्कीच करतो. म्हणजे हे सगळं काय आहे या सगळ्याचा शोध मी नक्कीच लावतो. आता सायली त्याला विचारते की अर्जुन सर, तुम्ही नक्की काय करणार आहात? अर्जुन म्हणतो की नको काळजी करूस, मी बघतो माझ्या परीने काय करायचे ते. त्यावेळेला आता लगेचच इथे तो म्हणायला लागतो, बघ आता मी एक गोष्ट करतोय ते सायलीला सांगायला नको, कारण की जर मी सायलीला सांगितलं तर आजूबाजूला इथे भरपूर कांड लावलेले आहेत. यामुळे मला ही गोष्ट आता तरी सायलीला सांगायला नकोय. तेव्हा आता अर्जुन विचार करतो की सायलीचे आई वडील जिथे राहायचे ना तिथेच मी जाईन, परंतु सायलीला आता ही गोष्ट काही सांगायला नको, कारण ती या गोष्टीमध्ये आणखी टेन्शन घेऊ शकते. म्हणजे ती त्या गोष्टीचा आणखीनच विचार करत बसणार. त्यापेक्षा मी ही गोष्ट सायलीला सांगायलाच नको हे अर्जुन ठरवतो. आणि त्याला सतत ती गोष्ट भेडसावत असते आणि त्याला एका बाजूने अपराधी पण वाटत असतं की मी सायलीला, म्हणजे तिचे आईवडील आहेत हे सांगून ह्यांना घरात आणले, पण जर एका वेळेस याचा उलगडा झाला की हे खरं सायलीचे आईवडील नाहीत, कोण्या दुसऱ्याचेच आई वडील आहेत, तर मग माझी सायली काय विचार करेल असं अर्जुनच्या डोक्यात येत असतो. आणि एका बाजूला त्याच्या डोक्यात हेही विचार येत असतात, अश्विनने कशा प्रकारे जे डॉक्टरांच सत्य आहे, म्हणजेच जे मैनावतीच सत्य आहे ते सगळ्यांसमोर आणलेलं असतं. म्हणजेच तिथे हाताला लागलंय हे पैसे उकळण्यासाठी तिने केलेलं एक नाटक होतं. हे सगळं अर्जुनला आठवतं आणि अर्जुनला आता त्या बाबतीत काहीच खरंतर बोलता येत नसतं, कारण की ते सायलीचे आई बाबा आहेत. मग त्यांना कसं काय बोलणार? यामुळे अर्जुन तिथे गप्पच राहतो. त्याचबरोबर अर्जुन म्हणतो की नाही, मला तरी एवढंच वाटतं की सायलीचे आई वडील असं कधीही चुकीचं वागू शकणार नाहीत. ते खरंच खूप चांगले आहेत आणि त्यांच्या या स्वभावाला खरंतर कोणाचीही म्हणजे इतकी अशी वाईट नजर नाहीये. पण एक गोष्ट नक्की की सायलीचे आई वडील म्हणून सगळ्यात त्यांच्या चुकांकडे आपलं घर नजरअंदाज करते, म्हणजेच कोणी दुर्लक्ष करतायत. मग सायलीचे आई वडील म्हणून त्यांना उचलून धरलंय. अर्जुन आता त्याला रात्री झोपच लागत नाही. तो ठरवतो दुसऱ्या दिवशी नक्कीच आपण आता सायलीच्या म्हणजेच मैनावतीच्या चाळीत जायचं. आता अर्जुन हा तिथे त्यांच्या दुकानाकडे जातो, तर दुकान वगैरे बंद असतं, कारण जेव्हापासून मैनाबाई ही इथे महालात राहायला आली तेव्हापासून तिने त्या घरात पाऊलच ठेवलेलं नसतं. अर्जुन ठरवतो की आता जो त्याच्याजवळ सायलीच्या लहानपणीचा फोटो आहे तो पण घेऊन जावा, जेणेकरून तिथे मला काहीतरी सत्य मिळेल. म्हणून अर्जुन पण आता निघालेला असतो आणि अर्जुन हा त्या तिकडे चाळीत जातो आणि आजूबाजूला म्हणजे हे टेलर कुठे आहेत असं सुरुवातीला चौकशी करतो, जेणेकरून कोणालाही कोणताही डाऊट येऊ नये की नक्की कशासाठी चौकशी सुरू आहे ते, किंवा मैनाबाईलाही कोणी येऊन विचारू नये. म्हणून नंतर मग ती विचारते की का या टेलरच काय झालं, तुम्हाला कपडे शिवायचेत का? तेव्हा तो म्हणतो की हो, म्हणजे ना मला यांच्याकडे कपडे शिवायला द्यायचे होते, फार चांगले टेलर आहेत म्हणे, दोघंही नवरा बायको खूप चांगले आहेत. तेव्हा मग आता तो खरंतर त्यांच्याबद्दल चांगलं बोलत असतो, जेणेकरून समोरच्याची काय रिएक्शन आहे हे त्याला खरंतर पाहायचं असतं. मग अर्जुन त्यांना म्हणतो की खरंतर ना मला
खूप आनंदवा वाटतोय. त्यांच्याबद्दल ना खरंच खूप ऐकलंय मी. तेव्हा मग तिकडच्या बायका म्हणतात की काय हो म्हणजे साहेब, तुम्ही जे ऐकलं ना ते खरं तर चुकीच आहे. म्हणजे वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही जर त्यांच्याकडे ऑर्डरसाठी आला असतात, कोणालाही कोणाच्याही पोटावर आम्हाला लाद देण्याची पद्धत नाही. खरं तर गरिबीतच आहेत. परंतु तुम्हाला सांगते की त्यांना त्या गरिबीला खूप ते बोजत म्हणजे कसं आहे ना, की त्यांना पैशाची खूप लालच आहे. अहो समोरच्याला ना जर ₹1000 असतील तर ते 2000 सांगतील समोरची पार्टी बघून. ते पैसे वाढवत असतात. ठीक आहे, त्यांची मेहनत पण असते, परंतु ते पैसेचे ना खूप लालची आहेत. म्हणजे त्यांना जिथे पैसा दिसेल ना तिथे ते लुबाडायला लागतात. आणि इथेही इवन चाळीमध्येही राहतात ना कोणीही आम्ही त्यांच्याकडे ड्रेस टाकत नाही, कारण ते खूप लुबाडणारे आहेत. बाहेरचेच कस्टमर असतात, ते येत असतात. आणि त्यांची शिलाई खरंच चांगली आहे. म्हणजे ड्रेस वगैरे उत्तम देतात शिवून. परंतु मला जरा वेगळंच वाटतं. त्यानंतर मग आता आजूबाजूला एक माणूस जात असतो. तो म्हणतो की हो साहेब, आम्हाला खरंच वाटतं म्हणजे हे जे काही बोलतात ना ते खरं. तुम्ही या सदाशिव लोखंडे बद्दल विचारताय ना हो, एक नंबरचा चालू माणूस आहे. चालू खर्च त्याच्याबद्दल काय सांगणार. मग अर्जुन म्हणतो की नक्की म्हणजे तुम्ही इथले जुने रहिवासी आहात का. तेव्हा तो सांगतो की हो, मी इथला फार जुना रहिवासी आहे. आणि तुम्हाला सांगू का की इथे ना मी एकच गोष्ट करायचो ते म्हणजे आता माझं वय झालंय, पण लहानपणी या माणसाने खरंच काय काय केले. म्हणजे त्यांची मुलगी लहान असताना. तेव्हा मग आता अर्जुन विचारतो की म्हणजे यांची मुलगी म्हणजे यांना टोटल 5 मुली आहेत, बरोबर ना. तेव्हा मग तो सांगतो की हो, टोटल 5 मुली आहेत. आणि तुम्हाला सांगू की अचानक ना यांची एक 5वी जी मुलगी होती ना ती गायब झाली. खरं तर असं बोललं जातंय की यांची 5वी मुलगी आहे ना ही गायब झाली नाही, तर हिला यांनीच गायब केली होती. कारण हे गरीब होते ना. आणि 5व्या मुलीला त्यांनी कुठेतरी कामाला लावून टाकलं होतं. म्हणजेच चोया करणाऱ्या टोळ्या असतात ना, की ते लहान मुलं कशी चोया करतात, पाकिटमारी वगैरे अशा लाईनीला लावलं होतं. आता अर्जुनला कळतं की म्हणजे ते कोणत्या बाबतीत. मैनावती बोलत होती की आमची लहानपणी सायली चोरी करायची. तेव्हा मग आता अर्जुन म्हणतो की चोरीमारी म्हणजे नक्की कोणाकडे काही तुम्हाला सांगता येईल. तेव्हा आता अर्जुन त्यांना विचारतो की ही बघा, हीच होती का ती लहान मुलगी. तेव्हा मग आजूबाजूच्या बायका म्हणतात की हो, अगदी बरोबर, हीच ही त्यांची 5वी मुलगी होती. आणि मग हे ऐकतं असताना इथे आता अर्जुनला कळतं की म्हणजे हा फोटो जो आहे आणि या फोटोबद्दलच जे सगळेजण सांगतात ते खरं आहे. त्यावेळेला मग आता सगळ्या बायका या सांगायला लागतात की तुम्हाला ना साहेब, ती बाई आहे ना या पुढच्याच गल्लीमध्ये मिळेल जिथे तिच्या आई वडिलांनी तिथे त्या मुलीला म्हणजेच मुलीला देऊन टाकलं होतं. खरं तर तिथूनही ती नंतर पळून गेली होती. ती मुलगी ही फार बरी नव्हती. तिच्या आई वडिलांसारखीच होती, लोचड म्हणून तीही पैसे घेऊन तिथून पळून गेलेली, चोरी केलेली तिने मोठी म्हणे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे, चालेल. आता त्या बाईचा तो पत्ता घेतात, म्हणजेच पुढच्या गल्लीत कुठे राहते काय वगैरे. मग अर्जुन निघून आता त्या बाईपर्यंत पोहोचण्याचा विचार करतो. अर्जुन म्हणतो की आता इथे नक्की मला काहीतरी सापडेल जेणेकरून काहीतरी होईल. त्यानंतर मग आता अर्जुन त्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि म्हणतो की नाही, हे नक्कीच काहीतरी गडबडीच आहे. मला असं वाटते ना की हे काहीतरी चुकते. हे जे काही याच्या बद्दल सांगतात ना, म्हणजे सायलीबद्दल सांगतात, हे माझ्या सायलीच वर्णनच नाही म्हणत. मी माझ्या सायलीला ओळखतो ना. मग आता अर्जुन हा त्या बाईच्या दरवाजात जातो. खरं तर हे सगळं महिप्त किंवा नागराज या कोणालाही माहीत नसतं की अर्जुन आता त्या बाईपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. तेव्हा मग आता ती बाई बाहेर येते आणि विचारते की काय रे बाबा, कोण पाहिजे तुला. तेव्हा मग तो म्हणतो की मी मावशी एका गोष्टीबद्दल विचारायला आलोय. ही मुलगी, हिच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का. तेव्हा आहे
तिचा खोटो म्हणजेच आपल्या प्रियाचा खोटो पाहिल्यानंतर ती खूप चिडते आणि म्हणते की हिच्याबद्दल तुम्ही कशाला विचारताय आणि तुमची कोण आहे ही सापडेल तर मला सांगा. हिला चांगलीच पल्याने मारते मी. तेव्हा आता अर्जुनला भीती वाटायला लागते की माझ्या सायलीला चपलेने मारेल काय केल म्हणजे सायलीने इतकं. मग ती म्हणते की अहो ही मुलगी आहे नाही, बबली नाव आहे हीच आणि लोखंडेची मुलगी आहे ही, पण तुम्ही इथे कशासाठी. तेव्हा आता लगेचच त्या बाईला वाटायला लागत की महिपनेच कोणाला तरी इथे पाठवले, कारण महिपचे तिने पैसे घेतलेले असतात म्हणून आता महिपचीच मदत करायची म्हणजे महिपच्याच माणसाची मदत आहे का असं म्हणून ती आता सगळं खरोखर सांगते. ती म्हणते की हो मी तुम्हाला सगळं काही सांगते. खरं तर मला एकच गोष्ट लक्षात येते ते म्हणजे की तुम्हाला कोणीतरी पाठवलं आहे का. तेव्हा अर्जुन पण पटकन हा हो असं बोलून टाकतो कारण की त्याला ती इन्फॉर्मेशन हवी असते. मग अर्जुन फोटो दाखवतो आणि म्हणतो की तुम्ही हिच्याबद्दलच बोलताय का. तेव्हा ती म्हणते की हो हीच आहे हीच आहे ती असं म्हणून आता ती म्हणते की ही कुठे सापडली तर मला सांगा, हिला ना चांगलीच बघते मी. आणि त्यावेळेला मग अर्जुनला ती सांगते की अहो माझ्याकडे हिला तिच्या वडिलांनी विकली होती. आई वडील गरीब म्हणूनच 5व्या मुलीला माझ्याकडे देऊन टाकलं आणि मग हिला चोरी करायला लावली. माझ्याकडूनच शिकली आणि माझ्या अंगावर उलटली. माझ्याकडून मोठी चोरी करून घेऊन गेली. आणि त्यावेळेला मग अर्जुनला ती सांगते की ही जीच मी कंप्लेंट केली होती पोलीस स्टेशनमध्ये. तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं की जी काही कंप्लेंट केली होती ती चोरी केल्याबद्दल केली गेली होती म्हणजेच हे सगळं सायलीच्या बद्दल नक्कीच नाही. तेव्हा मग अर्जुन तिला विचारतो की बरं मला सांगा की तुम्ही मुलगी जी बबली तुमच्याकडे होती ना इतके वर्ष त्या मुलीच्या पायावर कसली खून होती का हो जन्मखून वगैरे. तेव्हा मग ती म्हणते की छे कसली जन्मखून वगैरे म्हणजे मला तरी तसं काही आठवत नाही, पण ना त्या मुलीच्या पायावर काही जन्मखून वगैरे काहीच नव्हतं. ती खूप आगाऊ होती आणि खूप लोचट. खरं तर स्वतःची चोरी इतकी शातीरपणे करायची की कोणाला कळू पण द्यायची नाही. आणि मग स्वतःच्या अंगावरचा जो आळ दुसऱ्याच्या अंगावर कसा घ्यायचा, एका निरपराध माणसाला कसं अडकवायचं ते तिला ना अगदी बरोबर माहीत आहे. आणि मला तरी असंच वाटत की आता मोठी झाल्यावर नाही खूप मोठी चोर बनली असणार आहे. त्या मुलीवर काही भरोसा नाहीये. एकच गोष्ट मी तुम्हाला सांगेन की या मुलीपासून ना सावध रहा. खरंच तिच्या पायावर कोणतीही जन्मखून नाही. तेव्हा ती बाई म्हणते की हो खरं सांगते कोणतीही जन्मखून नाहीये. मग आता एक एक करून अर्जुनच्या लक्षात येत असतं की हे जे सगळं काही झालंय ते सदाशिव आणि महिनाबाईने लपवून ठेवले. म्हणजे सायलीबद्दल त्यांनी खरं सांगितलेलंच नाहीये की त्यांनी आपली मुलगी ही दुसऱ्याला देऊन टाकली होती आणि ती हरवली होती. परंतु मला एकच गोष्ट लक्षात येते की प्रत्येक गोष्टीत प्रतिमाहत्याची शायरीची मॅचिंग कशी काय होते. म्हणजे जेव्हा पूर्णा लाडू खात होती दिवाळीचा, तेव्हा लाडू खात असताना तिला असंच वाटलं होतं की हे लाडू प्रतिमाने पाठवलेत की काय. त्याचप्रमाणे प्रतिमाच्या हातच्या प्रत्येक फराळाची चव ही सायलीच्या हातात उतरलेली आहे. आणि त्याचबरोबर इथे कल्पनाही म्हणायची की हो अगदी प्रतिमाने फराळ आणून ठेवल असं वाटतेय. असं म्हणून आता सगळे जण खरंतर प्रतिमा आणि साहिली या दोघींचंच बॉन्डिंग आहे असा विचार करत असतात. कल्पना पण म्हणते की हो खरंच हे तुझा जो फराळ आहे ना तो अगदी सेम डिट्टो प्रतिमा सारखा वाटतोय. जर प्रतिमा आणि तुझा फराळ ठेवला ना तर कोणालाही कळणार नाही की यातला प्रतिमाचा फराळ कोणता. अप्रतिम. आता हे सगळी वाक्य अर्जुनला आठवतात आणि त्याचबरोबर त्याला हे पण आठवतं की नक्कीच काहीतरी चुकीचं घडतंय. म्हणजे प्रतिमाच्या बाबतीत साहिली आणि दोघी जणी खूप एकमेकींच्या जवळ आहेत. पण हे सगळं जे काही तिच्या साहिलीच्या बाबतीत सांगितलं गेल ते सगळं खूप चुकीचं चाललंय. म्हणजे साहिली माझी तशी नसू शकते. मग नक्की हे म्हणजे लोखंडे फॅमिली माझ्याशी खोट बोलली. ते का बोलली असेल? त्यांना पैसे हवेत म्हणून इथे शिरलेत का? अश्विनने
पण बरोबर इन्व्हेस्टिगेशन केलं होतं की हे पैशासाठी शिरलेत मग नक की यांच सगळं काय प्रकरण आहे. आता कसं ठरवायचं की साहिलीचे आई बाबा हे आहेत की नाही. आणि त्याचप्रमाणे प्रतिमाहत्तेच्या बाबतीतली प्रत्येक गोष्ट साहिलीशी कशी काय जुळली जाते. आणि म्हणूनच आता इथे अर्जुनच्या लक्षात येत असतं की आता मी हा जो काही खोटो दाखवलाय सगळ्यांना, तो माझ्या सायलीचा खोटो नाही, हा बुबलीचा खोटो आहे. मग नक्की ही बुबली कोण आहे, कारण माझी सायली ही बुबली नसू शकते. हे अर्जुनला आता अगदी व्यवस्थितपणे समजलेलं असतं आणि त्यामुळे तो ठरवतो की किती काही झालं तरीही आता मला नक्की सायलीचे आई बाबा कोण हा शोध घेतला पाहिजे. कारण की सायलीची प्रत्येक ही गोष्ट आहे ती प्रतिमा आत्यासोबत मॅच करते, परंतु जसे लोखंडे म्हणतायत तसं सायली अजिबातच नाही. मग हे सगळं कशासाठी. मग अर्जुन आता ठरवतो की आपण नक्कीच या बाबतीत काहीतरी शोधलं पाहिजे. आता अर्जुन DNA टेस्ट करण्याचा ठरवणार आहे. नेमकं पुढे काय घडणार आहे. अर्जुनला आता त्या टेस्टवरून नक्की काय समजणार आणि हे जे आईवडील आहेत ते प्रियाचे आहेत की काय, नेमकी त्यांची ओळख हे कसं काय सगळ्यांसमोर येणार. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.